आप देख रहे हैं SY लाइव न्यूज। निजीकरण के खिलाफ कांग्रेस सड़क पर एसटी स्टेशन पर गड्ढे। राज्य परिवहन उपक्रम एसटी बस स्टेशन की हालत खस्ता हो गई है। स्टेशन से यात्रा करने वाले यात्री प्रभावित हो रहे हैं। वहीं कांग्रेस पार्टी के नेताओं ने आरोप लगाया है कि एसटी महामंडल की जमीन को 99 साल के भाड़े पर देकर सरकार का निजीकरण करने की योजना है। थाने में कांग्रेस नेता इस निजीकरण के खिलाफ सड़क पर उतर आए और एसटी स्टेशन के गड्ढों को भर दिया। थाने से सारापुरी की रिपोर्ट। याच नव्हे आम्ही कोकणात माणसं पाठवलेली आहेत, आम्ही विदर्भात माणसं पाठवलेली, फोटो काढून आणतात। सगळ्या बस डेपोंचे हाल झालेले आहेत। टॉयलेट्स नाहीत, यांना महिलांना जायला शौचालय नाही, बसायला जागा नाही, रस्त्यांची वाट, बस डेपोची स्वच्छता नाही, लाईट नाही, पाणी नाही, चांगलं कॅन्टीन नाही। आणि ज्या बस तुम्ही बघाल काल परवा रील फिरतात, बस गळतायत नांदेड बिंदेड साईडला, तर छत्री घेऊन लोक बसलेले आहेत। ही अवस्था यांच्यामुळे झालेली। ह्याच्यावर माझी तर विनंती आहे, किल्ले तर होत राहतील दुरुस्त, परंतु जी जनतेची सामान्य गरजा आहेत, एसटी बस ते पहिले दुरुस्त करा, एसटी डेपो दुरुस्त करा, किल्ले राहतील, किल्ले आपण करू। परिवहन मंत्री ठाण्याचे आहेत, परिवहन मंत्री ठाण्याचे आहेत, एक्झॅक्टली। परिवहन मंत्री आता गोविंदा भरवणार आहेत, ओपन फेस्टिवल भरवतात, करोडो रुपये खर्च करतात। माझी विनंती आहे परिवहन मंत्र्यांना, अहमदाबाद मध्ये झालेला असेल, पेलगाम मध्ये झालेला असेल, तर ह्या ज्या घटना झालेल्या याच्या धर्तीवरती यांनी हा गोविंदा रद्द करून, हे ओपन फेस्टिवल रद्द करून तो पैसा इथे जनतेसाठी वापरावा आणि इथे जरा लक्ष द्यावं, जमिनीवर चालावं। परिवहन मंत्र्यांनी नुसत्या आणाभाका आणि घोषणा करू नये, लोकांच्या मालमत्ता विकायला काढू नये। अख्ख्या होळा माजीवडमध्ये विकायला काढलेल्या आहेत माझ्या मित्राने जमिनी आणि लोकांच्या मालमत्ता। तर माझी विनंती आहे, हा डेपो सुद्धा आपण विकू नये, इतर कुठले डेपो विकू नये। आम्ही तुमच्या बरोबर तो संघर्ष करायला, आपण सरकारकडून पैसे घेऊ आणि हे डेव्हलपमेंट जनतेच्या माध्यमातून किंवा सरकारच्या पैशातून करू। खासगीकरणाला विरोध करण्यासाठी आजचं आंदोलन करण्यात आलेलं आहे। काँग्रेस पहिल्यापासून सांगते की हे लोक देश विकायला काढतील। यांनी पोर्ट विकलेले आहेत, यांनी एअरपोर्ट विकलेले आहेत आणि आता हे बस डेपो पर्यंत आलेले आहेत। जसं त्या ठिकाणी अदानीला त्या सगळं विकण्यात आलेलं आहे, तसं छोटे छोटे अदानी आता प्रत्येक शहरामध्ये तयार करण्याचं काम हे या ठिकाणी केलं जात आहे। खरं तर नेहमी म्हटलं जातं की एसटी तोट्यामध्ये आहे, परंतु एसटी ही तोट्यामध्ये नाही। आपल्या राजकीय फायद्यासाठी विविध योजना आतापर्यंत 50 ते 60 योजना यांच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून आता चालू आहेत, परंतु या राज्य सरकारच्या माध्यमातून चालू असलेल्या योजनांचा जो निधी आहे तो एसटी महामंडळाला त्या ठिकाणी दिला जात नाही। त्यामुळे एसटीला पैसा अपुरा पडतो आणि मग कधीतरी ते लोक सांगतात की 400 कोटी एसटीला दिले, 500 कोटी एसटीला दिले, परंतु हे एसटीचेच पैसे आहेत। जसे विविध योजना आहेत, 75 वर्षावरील लोकांना मोफत प्रवास आहे, महिलांना 50% प्रवास आहे, अशा विविध योजना आहेत, परंतु या योजनांमधनं जी तफावत आहे ती तफावत एसटीला दिली जात नाही आणि एसटी नेहमी तोट्यामध्ये त्या ठिकाणी टाकली जाते। तुम्ही बघत असाल की हे सांगतात की पीपीपी तत्वावर बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा, या तत्वावर दिले असेल। पहिले यांनी निविदा काढल्या 30 वर्षासाठी। हे जे मी जसं म्हटलं की अदानी हे जे उद्योजक आहे, उद्योजक आले नाही, पण ती जी वाढवली आणि त्याची जो कालमर्यादा आहे ती 60 वर्षापर्यंत गेली, तरी सुद्धा ते लोक तयार झाले नाही। आता ती कालमर्यादा 99 वर्षाच्या याच्यापर्यंत केलेली आहे। म्हणजे हा पूर्णपणे एसटी हा खासगीकरणाचा डाव आहे। एसटी ही सदन आहे, एसटीला वेळीच जर निधी त्या ठिकाणी दिला गेला, त्या ठिकाणी कामगारांचे पगार वेळेवरती होतील, हे डेपो व्यवस्थित राहतील, अगदी एसटीला सोन्याची चाकं लावून त्या ठिकाणी एसटी फिरेल, ही लालपरी फिरेल अशी अवस्था आहे। परंतु जाणीवपूर्वक ही कुठेतरी एसटी त्या ठिकाणी मारली केली पाहिजे, एसटी त्या ठिकाणी संपवली पाहिजे, खासगीकरण केलं पाहिजे, त्या ठिकाणी केलेला हा डाव आहे। परंतु काँग्रेस या ठिकाणी विरोध करा, आजचं हे आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे। एसटी आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, एसटी जनतेच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, एसटी